पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांचा मुंबईच्या वतीने 28 तारखेला षण्मुखानंद हॉल या ठिकाणी जाहीर सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि षण्मुखानंद हॉल हा दक्षिण मध्य मुंबईमध्ये येत असल्याकारणास्तव सर्वात जास्तीत जास्त जबाबदारी ही दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याची आहे। आणि दक्षिण मध्य मुंबई जिल्हा हा चळवळीचा बालेकिल्ला आहे, म्हणून ह्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने षण्मुखानंद हॉल फुल करण्याची जबाबदारी ही दक्षिण मध्य मुंबई करत आहे। आणि ह्या तयारी करत असताना संपूर्ण तालुका वाईज आज अणुशक्ती तालुक्यामध्ये ही पहिली मीटिंग झाली आहे, जिल्हा वाईज मीटिंग झाल्या आहेत, वार्ड वाईज मीटिंगा चालू आहेत। आणि येणाऱ्या 28 तारखेला निळं वादळ हे षण्मुखानंद हॉलमध्ये आलेलं आपल्याला दिसेल। आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर नेते रामदासजी आठवले साहेब यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा कामाला लागलेला आहे आणि जोमाने कामाला लागला आहे। आणि 28 तारखेला याचा रिझल्ट निळमय झालेलं वातावरण आपल्याला दिसून येईल। 30 तारखेचा कार्यक्रम रामदासजी आठवले तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत आणि त्या मंचकावर आमच्या जिल्ह्यामध्ये तो षण्मुखानंद येत असल्यामुळे त्या पद्धतीने आमची जी काही तयारी चाललेली आहे जिल्हा अध्यक्षाच्या वतीने संजू डोळशाच्या, म्हणून रामदासजी आठवलेचा मोठ्यात मोठा सत्कार आम्ही 28 तारखेला महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातले मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि त्यांचा सत्कार करणार आहोत। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झाल्यानंतर आत्तापर्यंत देशाच्या मंत्रिमंडळामध्ये आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री होतात हे आमच्यासाठी फार मोठी स्वाभिमानाची बाब आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दलित मागासवर्गीय बौद्धांमध्ये एक आनंदाचं चैतन्याचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये माननीय रामदास आठवले साहेबांचा सन्मान आमच्या जिल्ह्यामध्ये येत असणारा षण्मुखानंद हॉल आहे, त्या हॉलमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजयभाई ढोळशे यांनी त्या सत्काराच्या निमित्तानं कंबर कसून आपल्या जिल्ह्यातून प्रचंड संख्येनं माणसं त्या ठिकाणी घेऊन आठवले साहेबांची ताकद अख्ख्या महाराष्ट्राला दाखवायचं किमया या ठिकाणी आम्ही करणार आहोत। जय भीम। पक्षाचा कार्यक्रम आठवले साहेबांचा षण्मुखानंद हॉलला कार्यक्रम असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष मुंबईमधनं त्या कार्यक्रमाला आठवले साहेबांचा सत्कार असल्यावर तिसरी वेळेस आठवले साहेबाला केंद्रामध्ये मिनिस्टरपद दिल्याबदली आपण मुंबईभर त्यांचा मुंबईमधनं येणाऱ्या सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते षण्मुखानंद हॉलला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण येऊन त्या ठिकाणी आठवले साहेबाला हार्दिक शुभेच्छा देणार आहेत आणि त्या ठिकाणी आठवले साहेबाचा गौरव करून त्यांचा सत्कार करणार आहेत। त्याबदली आज सगळ्या वार्डमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही अशा बैठका जे घेतलेल्या आहेत त्याचं कारणच असं आहे की त्या ठिकाणी सगळं निळं दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं जिल्हा अध्यक्ष त्यांच्या जिल्ह्यामध्ये बैठका लावून तालुका अध्यक्षाची बात करून वार्ड अध्यक्ष तालुका अध्यक्ष मिळून जिल्हा अध्यक्ष मिळून ही संपूर्ण कार्यक्रम येणाऱ्या 28 तारखेला ते कार्यक्रम होणार आहे, जी पूर्वतयारी म्हणून आजची बैठक या ठिकाणी पार पडली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले तिसऱ्यांदा केंद्रात विराजमान मंत्री म्हणून झालेले आहेत। खरं तर अत्यंत आनंदाचं वातावरण संपूर्ण देशभर आहे आणि संपूर्ण देशातील बहुजन वर्गामध्ये एक अत्यंत चांगला मेसेज या माध्यमातून गेलेला आहे। एकही खासदार एकही आमदार नसताना रामदासजी आठवले साहेब यांना पुन्हा एकदा केंद्रात मंत्रिपद मिळाले आणि त्याच्याच माध्यमातून षण्मुखानंद हॉल या ठिकाणी 28 तारखेला भव्य दिवस असा सत्कार आयोजित केला आहे आणि भूतोन भविष्यात असा सत्कार तो होणार आहे आणि निश्चितच मुंबईमध्ये निळ्या वादळ येणार आहे। या निळ्या वादळाच्या माध्यमातून मुंबई आम्ही काबीज करणार आहोत हेच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। आज या ठिकाणी जे बैठक आयोजित केलेली त्यामध्ये आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की सर्व समाजाला सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारे आमचे लाडके नेते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मंत्रिपद त्यांना भेटलेलं आहे आणि बाबासाहेबांनंतर हा मिळालेला बहुमान आमच्या सर्वांच्या पुढे भविष्यात कामी येणार आहे। आम्ही सर्व मिळून त्यांचा नागरी सत्कार आम्ही आयोजित केला आहे। येत्या 28 तारखेला षण्मुखानंदला त्या ठिकाणी सर्वांनी आम्ही ताकद दाखवून त्यांचा भव्य दिव्य सत्कार CM डेप्युटी CM आणि सर्व पक्षाच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवू हीच आशा बाळगतो आमच्या वार्ड अध्यक्षांकडून। धन्यवाद। जय भीम। माझे प्रिय मित्र आणि बहादूरचे वार्ते इंकर साहेब आणि माझे संतोष कांबळे, मी ह्या वार्ता अध्यक्ष 147चा माझं नाव आहे पप्पू पवार। मी साहेबांच्या कार्यक्रमाला भव्य कार्यक्रम आहे त्यांचा सत्कारचा, तर कम से कम या वार्डमधून आम्ही एवढी ताकद दाखवू
तर कुणाला चॅलेंज नसेल आम्ही आणि आमचा तालुका अध्यक्ष माननीय सुभाष सावे यांची ताकद आमच्या वार्ड अध्यक्ष सांगते. आम्ही 2 बशी आमच्या वार्डमधून भरून काढून आणि ही ताकद आम्ही आठवले साहेबाला दाखवणार आहे आमच्या वार्डतर्फे. हां, येणाऱ्या 28 तारखेला आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत, सामाजिक न्याय मंत्री, आणि हे तिसऱ्यांदा मंत्रिपद उपभोगताना आम्हाला खरोखरच सर्वांना आनंद होत आहे. आणि येणाऱ्या 28 तारखेला भरघोस पब्लिक उभा राहणार आहे, सम्मुखानं हाऊसफुल होणार आहे. सर्व निळे झेंडे गाड्यांना लावून शानी, कॅप घालून शानी सगळं सम्मुखानं निळं निळं दिसणार आहे. आणि आठवले साहेबाला भरघोस मताने नागरिक संस्कार म्हणून आम्ही सगळेजण उपस्थित राहणार आहे. आणि नारी शक्ती हमेशा आठवले साहेबाच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहणार आहे. भरघोस मतांनी मुंबईमधून महिला निघणार आहेत आणि आठवले साहेबाचा येत्या 28 तारखेला एकदम नागरिक सत्कार होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे. जिल्हा अध्यक्ष, तालुका, वार्ड, महिला आघाडीच्या जागोजागी कॉर्नर मिटिंग होत आहेत ह्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये. आणि आठवले साहेबाचा आम्ही महिला आघाडीच्या वतीने सत्कार करणार आहेत. हेच आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आठवले साहेबाचा सत्कार समारंभ करणार आहे. याबद्दल मी धन्यवाद मानते. आठवले साहेब 3दा मंत्रिपद उपभोगित आहेत, त्याबद्दल धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.